नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुण्यात स्वागत करतो। तर आज 26 ऑगस्ट आहे आणि जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि आज माझा वाढदिवस असल्यामुळे आम्ही निघालो कपडे खरेदी करण्यासाठी। तर इथं भवानी मंडपापाशी आम्ही आलो होतो आणि बहीण म्हणले की लगेच आपण दर्शन घेऊया। कधी बी इथं आम्ही आल्यावर लगेच दर्शन वगैरे घेतो आणि तुम्ही पण दर्शन घ्या। आणि इथे व्हिडिओ करण्यास परवानगी नाही तरी पण मी व्हिडिओ करतोय, तुम्ही पण दर्शन घ्या। आणि लगेच मी भवानी मंडपाचं संपूर्ण व्हिडिओ वगैरे केलं, म्हणजे सिनेमा शॉट्स वगैरे घेतले। गर्दी काही एवढं नव्हतं आणि खूप छान वाटलं दर्शन वगैरे घेऊन। आणि लगेच आम्ही निघालो महालक्ष्मी मंदिराकडे, कारण पाऊस पण खूप म्हणजे कमी प्रमाणात पाऊस पडत होता। सकाळी पाऊस खूप होता। लगेच आम्ही दर्शन रांगेमध्ये थांबून लगेच आम्ही गेलो मग मंदिराच्या पुढे। आणि भाविकांची गर्दी पण इथं खूप होतं महालक्ष्मी मंदिराकडे, म्हणजे भवानी मंडपात गर्दी जास्त नव्हतं आणि इथं कसं डेली गर्दी असते सोडा। लगेच आम्ही मातुलिंग महादेव मंदिराच्या वरती गेलं आणि दर्शन वगैरे घेतलं। तिथलं तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आणि दर्शन झालेलं आहे आमचं। आणि लगेच आम्ही भवानी मंडपाच्या बाहेर परत आलं आणि ते शाबुवडे मिळतात, शाबुवड्याचे स्टॉल लावलेले आहेत आणि एका प्लेटचं प्राईस आहे 30 रुपये। खायला एक नंबर खतरनाक होतं बघा, आणि तुम्ही चालल्यावर नक्कीच तर शाबुवडे खायला विसरू नका। आणि लगेच आम्ही गेलो आदर्श मेन्सवेअरमध्ये, आणि हे आदर्श मेन्सवेअर महाद्वार रोड येथे आहे, म्हणजे महालक्ष्मीच्या पश्चिम दरवाजाकडे। आणि लगेच मी कपडे वगैरे खरेदी केलं आणि खूप छान वाटलं। तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा। लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा। बाय।